मित्रांनो जखमाता वेळच्या संघाकडून बॅटर पाठवायचे आहेत। क्षेत्ररक्षण मात्र सजवलेला आहे आणि इथे मात्र पाहतोय जो हिरा आपण पाहायला गेला तर यश रूपी वादळ आपण पाहतोय पीएनबी चषकामध्ये देखील त्याची बोली लागलेली आहे आणि बोली लागली मित्रांनो तर खरोखर तो मात्र संघाचा कर्णधार रूपी त्याला बोली लागलेली असा हा जखमाता वेळच्या संघाचा मोठा खेळाडू आणि रोहा प्रीमियर लीग पाहायला गेलं तर आरटीपीएल या सामन्यामध्ये देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करत गोलंदाजी करत ठसा उमटवलाय। असे 10 रुपयाला इथे मात्र काही भरपूर खेळाडू आहेत परंतु याच मधला हा एक मोठा खेळाडू आपण टेनिस क्रिकेट जगतमध्ये पाहतोय तो मात्र यश पारांगे आणि नॉन स्ट्राईकला फलंदाज आहे तो जयेश बावकर आणि गोलंदाजीचा भार नक्कीच सांभाळेल। बघूया कशा प्रकारची गोलंदाजी असेल। वणी संघाकडून पहिला मात्र षटक असणार आहे तो मात्र पॉवर प्ले मात्र असणार आहे शक्तिवर्धक खेळ असणार आहे। शक्तिवर्धक खेळामध्ये किती धावा मिळवता येतील त्याच्या मनगटात ताकद असेल किंवा ज्याप्रमाणे त्याच्या मनगटात स्ट्रोक असतील बॅट मध्ये स्ट्रोक असतील तो खेळाडू कशा प्रकारची फलंदाजी करेल। गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो मात्र गोलंदाज केदार ज्यांनी अप्रतिम अशी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून आपला ठसा उमटवलाय। वणी संघ म्हटलं गेलं तर एक कबड्डीचा वारसा आहे त्यांच्याकडे मित्रांनो। कबड्डी म्हटलं गेलं तर कबड्डीची ज्याप्रमाणे कडसुरा संघाला म्हटलं कबड्डीची पंढरी म्हटलं जातं तसं वणी संघाने तसंच आता मात्र नाव आपला ठसा रायगड मध्ये उभारलेला आहे आणि चांगले दिग्गज खेळाडू मात्र निर्माण होत आहेत। परंतु आता मात्र क्रिकेट क्षेत्रामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी मात्र पाहायला मिळेल फलंदाजी पाहायला मिळेल मात्र वणी संघ तत्पर आहे आणि मात्र पहिल्यांदा इथे मात्र या मुरावाडी संघामध्ये सीएम चषकामध्ये पदार्पण करतोय आणि मात्र चांगल्या प्रकारची नक्कीच गोलंदाजी करेल। परंतु यश रूपी वादळ या मैदानामध्ये येऊ शकतं का ही सर्व क्रीडा रसिकांची नक्कीच नजर असेल। परंतु एक सुवर्ण संधी सीएम चषकामध्ये कशा प्रकारची फलंदाजी अगदी युट्यूबच्या माध्यमातून या आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं योगदान देऊ शकतं का आणि इथे मात्र गोलंदाजी मार्ककडे असणार आहे केदार स्ट्राईक साठी फलंदाज यश पारांगे नॉन स्ट्राईक फलंदाज जयेश बावकर। बघूया पहिलं षटक म्हटलं गेलं तर पॉवर प्लेचा असणार आहे शक्तिवर्धक खेळ शक्तिवर्धक खेळामध्ये किती धावसंख्या उभारू शकतो पहिला चेंडू घेऊन इथं पंचायत ऑफिशियल पंचायत मात्र प्रमोद चोगले साहेब आणि इकडे निकेशजी वाघमारे साहेब। बघूया पहिला षटक घेऊन येतोय केदार यश पारांगे याला पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचा चेंडू काहीचा बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही चेंडू मात्र विकेट किपरच्या जस्तानामध्ये चांगला एक मारण्याचा एक आडव्या बॅटने मारण्याचा प्रहार होता परंतु चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने स्ट्रोक पद्धतीचा एक नॉकआउट पद्धतीचा चेंडू पाहायला गेलं तर खरोखर सुंदर पद्धतीचा मात्र सांगता अप्रतिम पद्धतीची होती। पहिला चेंडू केदाराने मात्र सुरेख पद्धतीचा टप्प्याच मध्ये चेंडू टाकला गेला आणि मात्र हा चेंडू सुरेख पद्धतीचा पहिला चेंडू निर्धाव पद्धतीचा टाकला गेलाय। इथे मात्र बघूया यश रूपी वादळ कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो या मैदानामध्ये। हो 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 पंचाकडे दाद मागितली जाते परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहिली जाते। पहिला चेंडू पाहायला गेला तर सुरेख पद्धतीचा होता दुसरा चेंडू देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते। यशला मात्र थांबवण्याचं नक्कीच मात्र इथे चांगल्या प्रकारचं योगदान देतोय तर मात्र केदारची गोलंदाजी अप्रतिम दर्जाची आहे मित्रांनो। ज्याप्रमाणे ऑफस्टिकला यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा मात्र नक्कीच मनसुबा आहे मनसुबा नक्कीच चांगल्या प्रकारचा होतोय चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। धारदार गोलंदाजी आहे प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी वेगळा चमत्कार घडवण्याचा त्याचा मनसुबा आहे मित्रांनो। परंतु इथे पाहतोय मात्र केदार मात्र या नक्कीच या दोन चेंडूवर मात्र सुरेख गोलंदाजी करतोय। सुंदर पद्धतीचा चेंडू काहीचा खेळून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या रेषेने चेंडू ट्रॅव्हल झाला। इथे मात्र एकच धावेर समान संघाची श्री गणेश होतोय। यशला पाहायला गेलं तर एक सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा चेंडू गुडलास पण उडाला आणि ऑफ कटर करण्याचा पूर्णपणे इरादा होता तो मात्र इरादा चांगल्या प्रकारचा आहे। गोलंदाजीला मात्र नक्कीच धार आहे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय केदार। म्हटलं गेलं तर एक टेनिस क्रिकेट मध्ये म्हटलं गेलं तर एक मोठा चेहरा आहे तो मात्र केदार। आपण पाहतोय इथे स्ट्राईक साठी येतोय तो मात्र जयेश बावकर। धाव संख्या पहिल्या षटकात प्रगती पथकावर आहे धाव संख्या आहे ती 1। अशा प्रकारची फलंदाजी होईल खरोखर हा संघाला सामना जर वेलचेस संघाला हा सामना जर जिंकायचा असेल तर नक्की धावांचा डोंगर रत्न गरजेचं आहे। परंतु वणी संघ देखील तेवढाच असे चांगल्या प्रकारची गोलंदाजी मध्ये मारत असेल त्याप्रमाणे पाहिलं जातं तर प्रत्येक चेंडू कशा प्रकारची गोलंदाजी करायचा हे वणी संघाला नक्कीच माहिती आहे। दोन्ही संघ नक्कीच आमने सामने आले असतील परंतु आज मात्र कशा सीएम चषकामध्ये आपण पाहतोय दोन्ही संघांना कोणत्या संघाचा बोलबाला असेल हे पाहणे योग्य असणार आहे। धाव संख्या आहे ती 1 पहिलं षटक प्रगती पथकावर आहे मित्रांनो।
सुरेख पद्धतीचा चेंडू काहीसा चेंडू उडा चेंडू मात्र सुरेख पद्धतीचा चांगला प्रकारचा पॅडवर आदलला गेला परंतु इथे मात्र बॅट आणि चेंडू दिसत परंतु चेंडू मात्र पॅडवर आदलला गेला काहीसा लेग साइडच्या दिशेने मारण्याचा पूर्णपणे इरादा फसला आणि बॅट आणि चेंडू दिसत संपर्क आला धावसंख्या मात्र स्थिर आहे काय प्रतिबंध चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय तो मात्र इथे मात्र केदार मात्र आपली नक्कीच छाप सोडतोय 4 चेंडूचा नक्कीच खेळ झाला असेल 4 चेंडू मध्ये तब्बल 1 धावा खर्च केली आहे मात्र कंजूस गोलंदाजी म्हणता येईल ती मात्र केदार यांच्याकडून सुरेख पद्धतीचा चेंडू काय मित्रांनो गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी वेगळा चमत्कार घडतोय पहिल्या प्रत्येक चेंडू मध्ये पहिलं षटक म्हटलं गेलं तर थोडस अगदी अप्रतिम दर्जाचं पाहायला गेलं वडी संघाकडून पाहतो आपण धावसंख्या मात्र स्थिर आहे धावसंख्या आहे ती एक पैकश धाव मात्र खर्च करतोय परंतु ज्याप्रमाणे यशला रोखण्यात नक्कीच काम केलं तेच काम पुन्हा एकदा जयशला रोखण्यात काम नक्कीच काम पडतोय ते मात्र इथे केदार मात्र सुंदर गोलंदाजी करतोय इथे मात्र फील्ड डिस्ट्रिक्शन पूर्णपणे सरली शॉट 5 लेग शॉट तिकडे थर्ड मॅन पॉइंट कव्हर इथे एक्स्ट्रा कव्हर इथे पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पुन्हा लॉग ऑफ आहे इकडे क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात आहे मित्रांनो चांगल्या प्रकारचा इथे क्षेत्ररक्षणाचा नमुना नक्कीच पेश करतायत परंतु गोलंदाजी मात्र अप्रतिम बॅटच्या बट्ट्यात चेंडू चेंडू हवेमध्ये इथे मात्र कॅच होणार का ओ हो चुकीच्या पद्धतीने परंतु शेवटच्या क्षणाला चेंडू हातामधून सापडला गेला पहिला विकेटचा नक्कीच पतंग होते डीजे आहे ती एक बाद एक आपण पाहतोय आपण एक सुंदरसा चेहरा पाहायला गेला तर कारण की याच मैदानावर पुन्हा एकदा येतोय फलंदाज पंकज वावकर बूम बूम माठे या नावाने प्रसिद्ध असलेला आपण जर पाहिलं गेलं तर पंकज म्हटलं तर पंकज जाधवची आठवण नक्कीच करून देईल आपण अलिबागच्या सहित संघामध्ये नक्कीच खेळणारा हा खेळाडू पंकज जाधव त्यांनी अगदी साता समुद्रा पार आपला नाव ठसा उमटवलाय तोच पंकज बावकर वेल्से संघाचा पंकज बावकर या नावाने समोरला तो बूम बूम माठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला इथे मात्र दोन्ही मात्र पाहिलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ नक्कीच संपला असेल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे ती मात्र एक गडीच्या मोबदल्यात एक धावसंख्या पुढचं षटक घेऊन येतोय तो मात्र प्रथमेश आपण पाहतोय कबड्डी जगत मध्ये पाहायला गेलं तर एक चांगला प्रकारचा रायडर पाहायला गेलं तर परंतु आज मात्र गोलंदाजी मार्ककडे असणार आहे कशा प्रकारची गोलंदाजी करेल सामना करेल तो यशला मात्र रोखण्याचं काम केदारने नक्कीच चांगल्या प्रकारचं केलेलं परंतु इथे मात्र प्रथमेशला कशा प्रकारची फलंदाजी करेल सामना करेल तो मात्र यश प्रथमेशकडे देखील व्हरायटीज आहेत प्रथमेशकडे चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो परंतु यशला थांबवण्यात मात्र नक्कीच वडी संघ अग्रेसर ठरला असेल परंतु आता मात्र पाहण्यायोग्य असणारा यश काय या पुढच्या षटकामध्ये काय करेल येणारे 18 चेंडू सांगून जातील काय या मैदानामध्ये होणार आहे मात्र इथे मात्र गोलंदाजी 6 चेंडूमध्ये खेळ झालेला आहे 6 चेंडूच्या खेळामध्ये धावसंख्या आहे ती मात्र एक धावसंख्या आपण चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहिली गेली कारण केदार चांगल्या प्रकारचा एक वेगवान गोलंदाज आहे इथे मात्र प्रथमेश कडून तीच मात्र अपेक्षा असेल ती वडी संघाला परंतु इथे पाहण्यायोग्य असणार आहे तो यश कशा प्रकारची फलंदाजी करेल सर्वांचा मात्र इथे भव्य दिव्य अशा स्पर्धा आपण पाहतोय सीएम चषकाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या जन्मदिनानिमित्तानं हा मात्र या स्पर्धेचं आयोजन सामना करतो प्रथमेशच्या गोलंदाजीचा यश कशा प्रकारची फलंदाजी करेल पाहणे योग्य असणार आहे चेंडू ट्रॅव्हल होतो इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय परंतु इथे चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र हा पॅरल शॉट पाहतोय लगॉपच्या वरून मोठा फटका यशरूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच डीजे आपण पाहायला गेलं तर खरं रोखण्याचं काम नक्कीच केलं होतं केदार याने उलटा चेंडू इथे मात्र एक सुवर्ण संधीचं सोनं करणं नक्कीच माहिती आहे तो मात्र यशाला डीजे
खरोखर पहिल्या षटकामागे रोखण्याचं काम नक्कीच केदार यांनी केलं होतं आणि मात्र प्रथमेच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो मात्र लॉंगऑफच्या दिशेने. इथे मात्र मोठा फटका पुन्हा एकदा मिड विकेटच्या वरून मोळ खेळण्यात यश संपादन करतोय. नावातच यश असलं तर मात्र नक्कीच दोन खणखणीत षटकार हॅट्रिक साठी सुवर्ण संधीचं सोनं मैदानावर नक्कीच होणार का? यश रूपी वादळ या मैदानामध्ये भरणार का? आता मात्र येणारा चेंडू सांगेल हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे ती यश आला. धावसंख्या आहे ती मात्र 13. ओहो मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू इथे मात्र लॉंगऑफ चेंडू ट्रॅव्हल स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा हा सेट कार्पेटच्या माध्यमातून खेळला गेलाय. धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 14 धावसंख्या. दुसरं षटक प्रगती पथकावर आहे, ज्यावर पाहिलं गेलं तर केदार याने मात्र जखडून ठेवण्याचं काम केलं होतं. पहिल्या षटकामागे 1 विकेटच्या मोबदल्यात एकच धाव खर्च केली होती, परंतु पाहिल्यानंतर प्रथमेशने पाहिलं गेलं रोखल्यानंतर मात्र यशला मात्र राहवलं नाही आणि पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळला गेला. इथे मात्र स्ट्राईक साठी येतोय तो मात्र पंकज भावकर. बूम बूम माठ्या या नावाने प्रसिद्ध असलेला सामना करतो प्रथमेच्या गोलंदाजीचा. इथे मात्र लॉंगऑफ ट्रॅव्हल झाला जोपर्यंत येतो हातामध्ये साई. इथे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण होतोय आणि एकच धावावर समाधान मानायला लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्येत मात्र नक्कीच भर पडेल, परंतु पाहिलं गेलं तर या मैदानामध्ये धावांचा डोंगर रचणं गरजेचं आहे. यश रूपी वादळ या मैदानामध्ये नक्कीच दोन खणखणी षटकार घेतलेत आणि धावांचा डोंगर रचेल का? परंतु प्रथमेशने देखील 2 चेंडूमध्ये 2 षटकार केल्यानंतर कमबॅक कसं करणं हे प्रथमेशला नक्कीच माहिती आहे आणि या धावसंख्येत 1 भर पडली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या ती 15. इथे मात्र बॅटच्या बॅटच्या चेंडू हा बैल मार मुझे. इथे चांगल्या प्रकारचा फोटा फटका नक्कीच पाहायला मिळाला व एक सुंदर पद्धतीची पर्वणी मिळाली. डीजे पारांगे साहेब यांनी देखील व्यासपीठावर यावं आणि खरोखर एक क्रिकेट शौकीन आहेत, क्रिकेट रसिक आहेत. आपण पाहायला गेलं तर कबड्डी असो क्रिकेट असो आपण नेहमी असता एकदा मान्यवरांच्या समेत आपण देखील इथे व्यासपीठावर यावं. तसेच पाहतोय मात्र इथे यश चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. तर हा माझ्या बॅट मधून निघाला मात्र मोठा फटका तो 6 धावांचा. तिसरा षटकार यशच्या बॅट मधून निघाला. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 21 धावसंख्या. दुसरं षटक मित्रांनो प्रगती पथकावर आहे. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना 2 खणखणी षटकार घेतले, परंतु इथे मात्र 2 चेंडू मात्र सुरेख पद्धतीने टाकल्यानंतर कमबॅक केलं होतं, परंतु यशला कोण रोखणार हा मात्र नक्कीच मात्र एक प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तो मात्र वडी सिंगाला. धावसंख्या आहे ती 21 धावसंख्या. हो मात्र त्यांनी पाहिलं सुरेख पद्धतीचा चेंडू इथे डिफेन्स मधून खेळून काढलाय. चेंडू अगदी चुकीच्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आणि मात्र एकच धावेवर समाधान मानायला लागलं. इथे मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु शेवटच्या षटकाला मात्र चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं आणि मात्र हा एकच धावेवर समाधान मानायला लागलं. ते मात्र यश याला आणि यश या धावसंख्येत मात्र पुन्हा 1 भर पडली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होती ती मात्र 22 धावसंख्या. आपण पाहतोय पहिल्या षटकामागे 1 धाव दिली होती आणि 1 विकेटच्या मोबदल्यात 1 विकेट आणि 1 धाव आणि इथे मात्र दुसरं षटक पाहिलं गेलं थोडस मागणं ठरलं ते प्रथमेशाचं. 3 षटकार नक्कीच आले. प्रथमेशला मात्र एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करत असताना मोठे फटके 3 नक्कीच लगावले ते मात्र यशनी आणि पुन्हा येणारे मात्र 12 चेंडू सांगून जातील या मैदानामध्ये अजून काय इतिहास घडणार आहे आणि कशा प्रकारची फलंदाजी या मैदानामध्ये पाहायला मिळेल. इथे मात्र गोलंदाजी मार्कडे असणार आहे. तो गोलंदाज हॅलो दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती होती आपल्या आयोजकांच्या वतीने जे नियमावली आहे अर्थात आपल्या दोन्ही संघाचा 12 मध्ये आमच्या कॉम्बॉक्स मध्ये असणं अनिवार्य असेल, अन्यथा आपल्याला 2 धावांची पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. प्रत्येक कर्णधार याची नोंद घ्यायची आहे. बॉलरचं नाव ओमकार. धन्यवाद. आपला 12 मध्ये आमच्याबद्दल पाठवायचं विनंती असेल दोन्ही संघाला. धन्यवाद सर. खरोखर आम्ही दरवेळी उद्घोषणा करत असतो की कशासाठी करत असतो मित्रांनो, तुम्हाला इथं पुन्हा एकदा सांगतोय कारण की ज्या रूपी चांगल्या प्रकारची फलंदाजी गोलंदाजी करत असलेला खेळाडू आणि मात्र त्याचं नाव जर आम्हाला उपलब्ध नसेल तर आम्ही तुझी उद्घोषणा कशी करणार. तर पुन्हा एकदा मैदानामध्ये चाललोय. इथे पुन्हा एकदा मैदानामध्ये एक रोमांचकारक सामना नक्कीच पाहायला मिळतोय. आता आलेल्या पाहुण्यांसाठी पुन्हा एकदा सूचित करतो चालू असलेला सामना बापदेव वणी वर्षे झाकमाता भेडसे यांच्या दरम्यान पाहतोय. तर बापदेव वणी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्याबद्दल लावून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते मात्र
मात्र झाकमत आहे बेडच्या संघाला. पहिलं षटक म्हटलं गेलं तर केदार रुपी यांनी चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि मात्र एक धाव खर्च करत एकच एकडीच्या ओव्हरल्यात एक धाव मिळाली. ओंकारा मात्र गोलंदाजी मार्ककडे असणार आहे, परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी, ऑफस्टिक गोलंदाजी, चांगल्या प्रकारचा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, काहीसा मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला गेला तो मात्र ओंकार यांनी मात्र यशला मात्र प्रत्येक चेंडू पाहायला गेले की ऑफस्टिक टाकण्याचा प्रयत्न नक्कीच आहे, परंतु यशकडे मात्र ती कला आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याची महारत असतील आहे. असं जर उलटा चेंडू जर पाहायला गेलं तर यश या मैदानामध्ये धुमाकूल घालू शकतो आणि मोठे फटके नक्कीच लगावू शकतो आणि 6 धावांचा मोठा फटका. डीजे आपल्याला आठवण करून दिली ती मात्र कपिल देव आणि सुनील गावस्कर यांची. घुटना टेक आणि तमाशा देख, चांगल्या प्रकारची फलंदाजी करत असताना फुलटा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र चुकीच्या पद्धतीचा शॉट म्हणता येईल. राकेश आहे हो इथे एक सुवर्ण संधी मिळाली ती मात्र यशला. फुलटा चेंडू मध्ये 6 धावांमध्ये कन्वर्ट करणं मात्र सोडून द्या, परंतु बॅटचा काढा लागून फाईन लेक्चर केला होता. इथे मात्र राकेश कडून ही चूक झाली, चुकीला माफी नाही मित्रांनो. ज्याप्रमाणे पाहिलं गेलं तर एक यशला मात्र नक्कीच जीवनदान मिळतंय आणि जीवनदानाचं संधीचं सोनं करायचं यशला नक्कीच माहिती आहे. धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडली, धावसंख्या पुढे सरसावली, धावसंख्या आली 29 पुढे सरसावते, कारण की ज्याप्रमाणे पाहिलं गेलं एक चांगल्या प्रकारचा खणखणी षटकार नक्कीच पाहिला होता. पुढचा चेंडूवर मारण्याच्या नागामध्ये इथे विकेटचा पतंग नक्की झाला होता, परंतु मात्र क्षेत्ररक्षण चुकीच्या पद्धतीचं झालं. उलटा चेंडू इथे मात्र पंकज देखील आपले खंदे खोलतोय. इथे मात्र देखील एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला, तो मात्र पंकजच्या बॅट मधून. डीजे आपण पाहतोय हे सर्व युट्यूब वर आपण पाहतोय. श्री साई लाईव्ह आपण पाहतोय, याच्या माध्यमातून याच इथे आपण पूर्ण इथे धावतं सर्व इथे मैदानामध्ये असलेली चौफेर आपल्याला फटकेबाजी, षटकारांची आतिषबाजी पाहतोय ती मात्र श्री साई लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहतोय. डीजे ती मात्र पंकज साठी हॅट्रिक साठी. ओ हो इथे मात्र एक सुवर्ण संधी होती, परंतु ज्यावेळी पाहिलं गेलं तर ओंकारला देखील माहिती आहे मोठा फटका नक्कीच लगावेल, परंतु त्याच वेळेला इथे मात्र चेंडू मात्र हा ऑफस्टिकला सोडून जाणारा. इथे मात्र अवांतर धावसंख्येत नक्कीच एकनी भर पडली. एक सुवर्ण संधी, पुन्हा सुवर्ण संधी आहे ती मात्र पंकजकडे. एक हॅट्रिक साठी सुवर्ण संधी, षटकारांची हॅट्रिक करतोय का, या मैदानामध्ये आपली छाप सोडतोय का, हे पाहणे योग्य असणार आहे. धावसंख्या पुढे सरसावतीये, धावसंख्या आहे ती मात्र 42 इन 1 लॉस. आपण पाहायला गेलं तर मात्र ओंकार चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. व्हेरिएशन असताना मात्र एक फुलटॉस चेंडूमध्ये षटकारामध्ये कन्वर्ट करायचं काम. ओ मात्र इथे पंकज आपले हात खोलतोय. या दरम्यान मात्र मिड विकेटच्या वरून मोठा फटका, या दरम्यान 6 धावांचा. सव्वा 3 वाजलेले आहेत आणि मॅच पूर्णपणे हे फर्स्ट फेरीतील सामने आहेत. तर पहिल्या फेरीतील सामन्यामध्ये आपण पाहतोय ज्याप्रमाणे गाणं लागलं होतं की आपली यारी, पण ज्यावेळी मैदानामध्ये पंकज आणि यशची यारी जमते तेव्हा मात्र षटकार आणि चौकारांची आतिषबाजी पाहिली जाते. ज्यावेळी आपण पाहिलं गेलं की दोन्ही दिग्गज फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी लावतात तेव्हा मात्र धावांचा डोंगर. अगदी पाहिलं गेलं तर पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, परंतु 2 षटकं मात्र खडूस महागडी ठरली आहेत, कारण की षटकारांची आतिषबाजी झाली आणि षटकारांची आतिषबाजी मित्रांनो अशी नाही झाली की ज्याप्रमाणे पंकजनी मात्र आताच मात्र शेवटच्या षटकामागे 3 खणखणीत दमदार षटकार टाकले. हॅट्रिक साठी सुवर्ण संधी होती, संधीचं सोनं केलं आणि धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्येने 48 फॉर 1 लॉस.
आणि मात्र 3 षटकांचा खेळ नक्की झाला असेल मित्रांनो. शेवटचं षटक आहे म्हणजे गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. गोलंदाज तन्मय. हो हो हो, मात्र इथे चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला नक्कीच मिळतीये. धावसंख्येत पुन्हा एकडी भर पडलेली आहे आणि पंचाने मात्र हात नक्कीच फैलावले. तर इथे मात्र आमच्या जोपर्यंत पंचाने हात फैलावते तोपर्यंत धावसंख्या पंचाने मात्र वळल्यानंतर आम्हाला कळतं की इथे मात्र एक आव्हानदार नक्कीच आपल्या खात्यामध्ये जमा होती. धावसंख्या 1 आणि पर्यंत धावून काढल्यानंतर बाईट स्वरूपात धावसंख्या 2 मिळते. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या होती ती 50. अर्धशतकाची खेळी नक्कीच खेळायला संपुष्ट येते. चांगल्या प्रकारचा प्रोत्साहन मिळतोय ते दाखवता वेळच्या संघाकडून. परंतु याप्रमाणे तन्मय म्हटलं गेलं तर वायजेस वरवटा संघाकडून तन्मय अप्रतिम असा गोलंदाज आहे. परंतु इथे वणी संघामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतो तन्मय. ओ हो हो, मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी होतीये. इथे मात्र एक भीमर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. तो मात्र तन्मयच्या हातामधून निसटला चेंडू. परंतु हा भीमर पद्धतीचा चेंडू काहीसा इथे मात्र आपल्याकडे पाहिलं गेलं तर नियमावली आहेत मित्रांनो. इथे भीमर पद्धतीचे 2 चेंडू टाकले गेले तर मात्र हा गोलंदाज बाद होतो. परंतु आता मात्र एक मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी करून की ज्याप्रमाणे समजवलं जाते केदारकडे तेवढा एक्सपिरियन्स आहे एवढा मात्र सल्ला मसलत करतोय. परंतु धावसंख्येत नो प्लस इथे धावसंख्येत पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 51. आपण पाहतोय पंकजनी मात्र चांगल्या फलंदाजी करत 3 खणखणी षटकार लगावलेत. इथे मात्र 6 षटकारांचा इतिहास रचतोय का. आपण पाहिलं गेलं तर मनसी जसकामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करत प्रदीप ताडकर याच गावाचा मुरावाडी संघाचा उलटा चेंडू. इथे मात्र सुवर्ण संधी. परंतु प्रथमेश मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण करू शकतो. इथे मात्र फ्री हिट नक्कीच आहे मित्रांनो. परंतु एक सुवर्ण संधी होती पंकज याला. मी मगाशीच म्हटलं गेले की मी प्रदीप ताडकरचं नाव नक्कीच घेईन. मुरावाडी संघाचा लाल म्हटलं जातं आणि खरोखर त्याच्या एकदम शांत पद्धतीचा स्वभाव असतो. तंत्रशुद्ध फलंदाज म्हटलं जातं. आपली पाहिले गेले मनसेच्या स्पर्धेमध्ये तब्बल 5 चेंडूमध्ये 5 खतखणी षटकार खेचणारा खेळाडू तो मात्र प्रदीप ताडकर हा मुरावाडी गावचा आहे मित्रांनो. शेवटचा चेंडू डॉट पद्धतीचा आला होता. परंतु चांगल्या प्रकारची फलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली होती. इथे मात्र फलंदाजी मार्ककडे असणार आहे. यश सामना करेल तो तन्मयच्या गोलंदाजीचा. धावसंख्या आहे ती मात्र 52. आपण पाहिलं गेलं तर शेवटचं षटक आहे ते मात्र चेंडू येतोय मित्रांनो. अप्रतिम अशी फलंदाजी पाहायला मिळतो तो यश रूपी बादल डीजे. खरोखर 13 चेंडू आणि तब्बल 40 धावसंख्येवर खेळत आहे. आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून सर सांगतायत कारण की ज्यावेळी फलंदाज अप्रतिम अशी फलंदाजी करतो अल्टिमेटच्या सामन्यामध्ये 13-14 चेंडू 50 धावा. पाहिलं गेलं तर 10वी चषकामध्ये देखील 15 चेंडू 50 धावा आणि इथे मात्र 13 चेंडू 40 धावा. सुंदर चेंडू अप्रतिम त्याचा ब्लॉकआउट मध्ये चेंडू काहीसा डिफेन्स मधून खेळून काढला. इथे लॉकऑफचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर घेतली आहे. परंतु ज्याप्रमाणे पाहिले गेले की दोन्ही यार खेळतात म्हटलं गेलं तर स्ट्राईक कोणाकडे जाऊ द्या परंतु षटकारांची आतिषबाजी नक्कीच पाहायला मिळेल. तन्मय निर्माता नक्कीच कमबॅक करतो. याच दरम्यान मात्र एक उत्तुंग भरारी खणखणी षटकार खेचला. त्यासाठी मात्र मंगेश कुथे यांच्याकडून एक डावखरा गोलंदाज त्यांच्याकडून तब्बल 50 रुपयाचं पारितोषिक नक्कीच येतोय. हे बक्षीस नसावं मित्रांनो, पैसे स्वरूपात नसावं. हे पारितोषिक मित्रांनो उत्तेजनाचं बक्षीस आहे मित्रांनो. इथे मात्र नो पद्धतीचा चेंडू आणि मात्र सीमा पार. दिल मांगे मोर रन मिळतील 4.
नक्कीच संधीचं सोडणं करणार. आणि राकेश खरोखर तुला आता पुन्हा एकदा आठवण करून देतो, कारण की ज्यावेळी पाहायला गेलं तर इथे टाउनशिपच्या मैदानावर ज्यावेळी अप्रतिम अशी फलंदाजी करणार एक पंचांनी मात्र इथे सल्लामसलत करत असताना पुन्हा एकदा चेंडू कोणाकडे सुकवायचा तो मात्र गौरवकडे. मी पुन्हा सांगतो की ज्यावेळी जीवनदान मिळालं होतं तेव्हा मात्र संधीचं सोडं केलं आणि मात्र आपला मॅच पूर्णपणे खिशामध्ये टाकला होता तो यशने. आणि आता मात्र बघूया गोलंदाजी मार्ककडे असणार आहे तो गौरव. मात्र तन्मयच्या मात्र चुकीच्या पद्धतीची गोलंदाजी, 2 भीमर पद्धतीचे चेंडू पाहायला मिळाले आणि मात्र धावसंख्या मात्र नक्कीच पुढे आहे 72 72 गोलंदाज. आणि खरोखर आता मात्र समोर आमचे येत आहेत सिद्धेश्वर देखील सांगतायत एक चांगला गुणलेखक आहे आणि एक समालोचक देखील चांगल्या प्रकारचा एक उभरता गौरव. आता गोलंदाजी मार्ककडे असणार आहे. घेता आणि इथे मात्र पुन्हा एकदा एक सुवर्ण संधी पंकज साठी. फ्री हिट आहे. फ्री हिट असल्यानंतर मात्र पूर्णपणे आपण पाहतोय गौरव. ओ हो सुंदर पद्धतीचा चेंडू. काय मित्रांनो इथे यष्टी उघडून काढलीये, परंतु इथे मात्र फ्री हिटची सुवर्ण संधी. अशा पद्धतीचा गोलंदाज तुमच्याकडे असताना मात्र तन्मयकडे पाहिलं गेलं, कारण की ज्याप्रमाणे गौरव चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो, इथे मात्र एक नमुना नक्कीच पेश केलाय. सीएम तिस्काच्या माध्यमातून सगळं युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे चांगल्या प्रकारचं योगदान मात्र वडी संघ देतोय. परंतु ज्यावेळी मात्र यश रूपी वादळ या मैदानामध्ये आलं आणि पंकज रूपी वादळ या मैदानामध्ये आल्यानंतर मात्र धावांचा डोंगर नक्कीच इथे उभारला गेला. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, काहीचा चेंडू उचली घेणारा, काही नक्कीच चेंडू मात्र चांगल्या पद्धतीचा आहे. इथे मात्र एक सुवर्ण संधी गोलंदाजी मात्र नक्कीच एक धार मात्र नक्कीच छाप सोडतोय तो मात्र गौरव. आता मात्र धावसंख्या मात्र स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 72. वाईट आहे नक्कीच. पंचाने लेट मुवमेंट केली, परंतु आमच्याकडे धावसंख्येत अवांतर धावसंख्येत एकने भर पडली. या एक धावेने धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती मात्र 73 फॉर 1 लॉस. लास्ट ओव्हर रिमेनिंग. ओहो मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू लॉंगाच चेंडू ट्रॅव्हल झाला, तोपर्यंत चेंडू हातामध्ये सामवेल, तोपर्यंत एक धाव नक्कीच घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये रेडआउटच्या विकेट नक्कीच होतो. इथे एक यश रूपी खेळी संपुष्टात येते. आपण पाहायला गेलं हलच्या स्पर्धेमध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी करत पाहायला गेलं की अलिबागच्या मॅचेस मध्ये त्याला मात्र पीएनपी चषकामध्ये याची निवड झालेली हा खेळाडू तो मात्र यश. आपण पाहतोय 17 ते 21 तारखेमध्ये असलेल्या या स्पर्धेमध्ये पीएनपी चषकामध्ये त्याची अप्रतिम असा खेळ नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज या सीएम चषकाच्या माध्यमातून स्पर्धेचं चांगलं एक प्लॅटफॉर्म निर्माण केले प्रवीणजी तडकर साहेब यांच्या माध्यमातून. परंतु धावसंख्येचा डोंगर नक्कीच रचला गेला. 4 षटकांचा खेळ झाला. 4 षटकांच्या खेळामध्ये धावसंख्या उभारली ती मात्र 73 आणि जिंकण्यासाठी 74 धावसंख्या झालेली आहे आणि जिंकण्यासाठी 75 धावांचं मोठं आव्हान या मैदानामध्ये पाहिलं गेलं तर आता धावांचा नक्की डोंगर रचला गेलाय. एक मोठा धावसंख्या पाहिली जाते ती मैदानाकडे आणि या खरोखर प्रेक्षकांचा एक आनंद घेण्यासाठी एक सुवर्ण संधी लाभली. ते मात्र चला मित्रांनो पुन्हा एकदा बॅटर पाठवायचे आहेत आणि क्षेत्ररक्षणाला लगेच तैनात व्हायचं आहे, कारण की वेळ आपल्याकडे अपुरा आहे.
हॅलो, थँक्यू डीजे. आपण पाहतोय पुन्हा याच्यानंतर होणारा सामना अरे बुद्रुक वर्सेस हसिवरे यांच्या दरम्यान नाणेफेकीसाठी यायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय अरे बुद्रुक आणि हसिवरे. आपण चालू असलेला सामना पाहतोय तो मात्र जाकवाता मेडशेद वर्सेस बापदेव वडी यांच्या दरम्यान बापदेव वडी संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लावून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि आमंत्रित केलं ते जाकमाता बेडसेस संघाला. पहिल्या षटकामागे पाहिलं धीम्या गतीने चाललेला मात्र जाकमाता बेडसेस संघ कितपर्यंत मजल मारू शकतो, परंतु त्यांनी जाकमाता बेडसेस संघामधून पाहिलं गेलं तर यश आणि पंकजनी मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करत मात्र धावांचा डोंगर एवढा नसला की मात्र 74 धावसंख्येवर पोहोचून ठेवलं आणि 75 धावसंख्येला विन ठेवलं ते मात्र बापदेव वडी संघाला. बापदेव वडी संघाला मात्र हा सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांची मात्र आतिषबाजी करायला लागेल, षटकार चौकारांची आतिषबाजी करावी लागेल तरच सामना आपल्या पद्धतीने ओढू शकतो. प्रथम गोलंदाजी मार्ककडे येणार आहे तो मात्र गोलंदाज आर्यन बारांगे मॅन फ्रॉम वेलशेत. आपण पाहतोय फलंदाजी मार्ककडे असणार आहे प्रथमेश आणि इथे नॉन स्ट्राईक फलंदाज आहे तो मात्र केदार. केदारचा मात्र दमदार आहे. केदार पाहिले गेले तर एक मोठा फटका खेळण्यामध्ये मारत असेल आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो तो मात्र केदार. आणि जोपर्यंत केदार ज्या मैदानामध्ये चांगल्या प्रकारची फलंदाजी केली तर नक्कीच दाखवता बेडशेत संघाला जड जाऊ शकतो. सामन्यामध्ये पहिले षटक म्हटलं गेलं तर शक्तीवर्धक खेळामध्ये कितपर्यंत धावसंख्या उभारू शकतो तो मात्र इथे बापदेव वडी संघ. सुंदर पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू अगदी कुठल्याच फॉर्म उडाला चेंडू, चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना पेश करतोय. आर्यन पाहिलं गेलं तर एक नवीन उभरता खेळाडू दाखवता बेडसेस संघाचा एक मोठा हिरा पाहतोय. एक वेगवान गोलंदाजीमध्ये मारत असलेले चांगल्या प्रकारची गोलंदाजी करू शकतो. पहिला चेंडू अप्रतिम दर्जाचा पहिला चेंडू मात्र पाहिलं गेलं तर सुंदर सुरेख पद्धतीचा गोट चेंडू मात्र विकेट किपरच्या दस्तारामध्ये आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये पाहिलं गेलं तर मात्र विकेट किपरचा नमुना पेश करतोय तो मात्र शशांक पारांगे. एक चांगल्या प्रकारचा यष्टीरक्षकाचं काम पाहतो तिकडे मात्र शॉर्ट फेडबॅन शॉर्ट फाईल लेग. हो मात्र सुंदर पद्धतीचा चेंडू. काय मित्रांनो गोलंदाजी करते, गोलंदाजीला नक्कीच धार आहे मित्रांनो. पाहिलं गेलं तर आर्यन हे चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना पेशले. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव टाकले. याप्रमाणे केदारने देखील त्याच पद्धतीची सुरुवात केली होती आणि इथे मात्र त्याच पद्धतीचा सुरुवात मात्र करतोय तो मात्र आर्यन. आपण पाहिलं गेलं तर प्रथमेशला थांबवण्याचं नक्कीच काम करतोय. ज्यावेळी पाहिलं गेलं की 75 धावांचा पाठलाग करत असता मात्र धावसंख्या मात्र धावसंख्येतून मात्र श्री गणेश झाला नाही तो मात्र बापदेव वडी संघाचा. ही शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू तिकडे मिड विकेटच्या तिकडे क्षेत्ररक्षण तैनात आहे. जोपर्यंत हातामध्ये चेंडू सापडेल तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा होते. तिथे मात्र क्षेत्ररक्षण आहे तो हार्दिक पारांगे चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण करतोय आणि एक धाव आपल्या श्री गणेशा केला तो मात्र बापदेव वडी संघाने. मात्र इथे डावखुरा फलंदाज म्हटलं जातं एक डोकीदुखी म्हटली जाते कारण की डावखुरा फलंदाज एका चांगल्या प्रकारची फलंदाजी करू शकतो कारण की केदारकडे स्ट्रोक आहेत. केदारकडे चांगल्या प्रकारची फलंदाजीचा नमुना पेश करू शकतो. अशा पद्धतीचा हा फलंदाज सामना करतोय तो आर्यनच्या गोलंदाजीचा. धाव संख्या आहे ती 1 आणि जिंकण्यासाठी 75 धावांचं मोठं आव्हान पेळायचं आहे. पुढे मारण्याचा प्रयत्न कार्पेटच्या माध्यमातून फॉलोथ्रोवर चेंडू अडवला गेला परंतु इथे क्षेत्ररक्षण चुकीचं क्षेत्ररक्षण झालं आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण तिकडे लॉंगावच्या इथे मात्र लॉंगावच्या दिशेने चेंडू पकडला गेला तो मात्र यश पारंगेच्या माध्यमातून. धावसंख्येत पुन्हा 1 भर पडली. तर सामना जर जिंकायचा असेल तर एकेरी धुळी धावसंख्येत मात्र उभारणं अशक्य होऊ शकतं कारण की ज्यावेळी पाहायला गेलं तर जाकमाता बेडसेस संघाची देखील त्याच पद्धतीने सुरुवात झाली होती. चेंडू इथे मात्र मोठा फटका स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीचा इथे मात्र लंगाच्या वरून वेळ आला. पॅरल शॉट मध्ये 6 रन डीजे. एकदा प्रथमेश ज्याला चांगल्या प्रकारचं रोखलं होतं परंतु इथे मात्र मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. एक खणखणीत दणदणी षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॅटच्या चेंडू इथे मात्र पॉवर प्लेच्या वरून मात्र चेंडू जातो. इथे शक्तिवर्धक खेळ म्हटलं का तर इथे दिमागाचा खेळ असतो मित्र परंतु लॉंग ऑफ चेंडू ट्रॅव्हल झाला होता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच झालं. 1 धाव मात्र रोखण्यात 2 धाव मात्र रोखण्यात रोखू शकला नाही. 2 धाव मात्र धावसंख्या 2 भर पडली. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होती ती 10 धावसंख्या. एक 75 धावसंख्येला वरती उत्तर देत असताना पहिल्या षटकामागे एक नक्कीच खणखणी षटकार आला तो इथे मात्र प्रथमेशच्या बॅट मधून आणि 1 षटकांचा खेळ संपलेला आहे. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती मात्र 10 धावसंख्या. जिंकण्यासाठी मात्र येणारे 18 चेंडू आणि धावसंख्या उभारायची आहे ती मात्र 65 धावा. आपण पाहिलं गेलं या मैदानावर अशक्य आहे परंतु शक्य जर
जिगर वालों को डर से कभी वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रख सकते हैं जहां कोई रास्ता नहीं हो सकता. परंतु अशा पद्धतीची फलंदाजी करणं आवश्यकता आहे ती मात्र वडी संघाला. वडी संघाकडून प्रथमेश आणि केदार मात्र या मैदानामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल मात्र त्यांनी इरादे मात्र दाखवून दिले आहेत. परंतु आता गोलंदाजी मार्ककडे आलाय तो मात्र हार्दिक कशा प्रकारची गोलंदाजी करेल येणारे पुढचे चेंडू सांगून जातील या मैदानामध्ये काय घडणार आहे. तेव्हा क्षेत्ररक्षण पूर्णपणे तैनात झाली. नाणेफेकीचा कौल होतोय. हशिवरे आणि अरे बुद्रुक चला नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा अरे बॉईज ओके. हशिवरे आपण पाहतोय पिंट्या प्रसाद पाटील ही टीम आहे पूर्णपणे हशिवरा संघाचा नाव इथे बोलबाला आहे. परंतु आज मात्र मैदानामध्ये कशा प्रकारची इथे सीएम जस्काच्या माध्यमातून कोणता संघ आज या मैदानामध्ये आपली छाप सोडणार, कशा प्रकारची फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळेल. परंतु ज्या रूपाने पाहिलं गेलं जागपात वेळचे संघ पाहिला गेलं, निळी संघ पाहिला गेलं तर निवी संघ पाहिला गेलं या सामन्यामध्ये नक्कीच धार सोडते. परंतु आज देखील वडी संघ देखील या मैदानामध्ये आपली चांगल्या प्रकारची धार सोडू शकतो का. पहिला चेंडू इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. दणदणीत खणखणीत ओ हो इथे मात्र चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण का मित्रांनो आणि चांगल्या प्रकारचा इथे यश अप्रतिम असा झेल टिपला गेला आणि खरोखर चांगल्या प्रकारचा क्षेत्ररक्षण नक्कीच पाहायला मिळाला. आम्हाला अडचण आली मित्रांनो परंतु इथे नक्कीच विकेटचा पतंग आणि या इथे मात्र केदार रूपी वादळ मैदानामध्ये खेळी संपुष्ट आले. डीजे थँक्यू डीजे. खरोखर अप्रतिम असा कॅच पकडला गेला. आम्हाला थोडासा अडथळा आला मित्रांनो, आम्हाला पाहायला मिळालं नाही परंतु युट्यूबच्या माध्यमातून आम्ही पाहिलं गेलं. अप्रतिम असा झेल टिपलाय मित्रांनो. खरोखर इथे मात्र पुन्हा एकदा मला अप्रतिम असा यश कडून मात्र कॅच पकडला गेलाय. सुंदर झेल टिपलाय. नक्कीच खणखणीत षटकार होता परंतु सीमारेषा कशा प्रकारे अडवण्याचं काम नक्कीच आपल्या इथे केलंय ते मात्र खरोखर यशनी आणि इथे चांगल्या प्रकारचा झेल टिपला गेला आणि केदारची गौरव फलंदाजी मार्ककडे असणार आहे तो गौरव. राहुल पाटील यांच्याकडून तब्बल 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे ते मात्र यशला आणि बघूया पुन्हा एकदा हार्दिक सामना करेल तो गौरव. सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा गुडलाय. अगदी पाहिलं गेलं तर लॉकआउट पद्धतीचा चेंडू काही स्लोअर पद्धतीचा चेंडू करण्याचा मात्र इथे पाहिलं गेलं तर गौरवची बॅट अगोदर गुपली गेली आणि इथे मात्र एक स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला. हार्दिककडे ते व्हरायटीज आहेत मित्रांनो. चांगल्या प्रकारची गोलंदाजी परफेक्ट लेनवर चेंडू आढळलं हे मात्र त्याला एक वेगळं माहिती समीकरण असतं मित्रांनो. ग्राउंड चढणं त्याचं एक चांगला कॉम्बिनेशन आहे. हो मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजी ज्यावेळी पाहिलं जातं गौरव खेळण्याच्या नादामध्ये बॅट अगोदर घुमली जाते आणि मात्र चेंडू अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू येतोय आणि मात्र सुरेख पद्धतीची गोलंदाजीचा नमुना इथे पेश करतोय तो मात्र हार्दिक. आपण पाहतोय हार्दिक चांगल्या प्रकारचा एक वेगवान गोलंदाज मॅन फ्रॉम वेल्शे संघाचा हा खेळाडू इथे मात्र चांगल्या प्रकारचा दमदार खेळ करतोय. 2 चेंडू सुरेख पद्धतीचे टाकले गेलेत आणि मात्र गौरवला रोखण्याचं काम नक्कीच करतोय. चेंडू इथे मात्र गौरवनी दाखवलंय. ज्यावेळी 2 चेंडू डॉट पद्धतीने खेळतोय हा मोठा फटका का खेळू शकत नाही. इथे मात्र 6 धावांचा मोठा थँक्यू डीजे. खरोखर सुंदर पद्धतीचे 2 चेंडू बॅक टू बॅक टाकल्यानंतर तिसरा चेंडू मात्र त्यांनी पाहिलं आणि तेवढ्याच वेगाने मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होतीये कारण की ज्यावेळी पाहिलेले पंचाने मात्र नक्कीच आपले हात फैलावले. अवांतर धावसंख्येत 1 नी भर पडली. धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या होतीये ती मात्र 17 धावसंख्या पुढे सरसावते. पाहिलं गेलं तर चांगल्या प्रकारचा एक मोठा नक्कीच फटका पाहायला मिळाला. एक षटकार नक्कीच घेतला गेला परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती मात्र हार्दिक. हो स्लोवर बॉल आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू इथे मात्र खरोखर चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली. दिमागाचा खेळ आहे मित्रांनो. इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली त्यावेळी इथे मात्र गौरवला मात्र तंबूत असा पकडला. डीजे
खरोखर इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच काहीतरी व्हेरिएशन करतोय आणि व्हेरिएशन मित्रांनो अशा पद्धतीचं आहे की त्याप्रमाणे पाहायला गेलं तर स्लोवर बोर्ड पद्धतीचा यॉर्कर आपण पाहायला गेलं तर नक्कीच आपल्याला हो मात्र खरोखर वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा फाईन लेगच्या दिशेने मात्र खेळण्याचा नक्कीच इरादा केला. इथे मात्र तेलंगे आहे प्रणय तेलंगे आपण पाहतो इथे मात्र चांगल्या प्रकारचा मोठा खेळ गेला नादामध्ये नक्कीच निजाव पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि धावसंख्या मात्र स्थिर आहे. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती मात्र 17 धावसंख्या. आपण पाहायला गेलं तर मात्र 1 षटकार नक्कीच खर्च केला असेल परंतु धावसंख्या रोखण्याचं काम नक्कीच केलं ते हार्दिक यांनी आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजीचा नमुना पेश केला. 2 षटकांचा खेळ झालेला 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे. मात्र 2 विकेटच्या मोबदल्यात 17 धावसंख्या जिंकण्यासाठी जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 58 धावा. समीकरण तसं मोठं आहे. गोलंदाजी मार्कडे असणार आहे तो पंकज कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा एक लेग स्पिनचा मारा म्हटला तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली. इथे मात्र लेग स्पिन म्हटलं गेलं तर आपल्याला नक्कीच एस्टोलेचा सेनवानची आठवण करून दिली मित्रांनो. चांगल्या प्रकारचा लेग विकेट करायचा आणि चांगल्या प्रकारचा एक गोलंदाजीच्या माध्यमातून उलटा चेंडू. इथे मात्र एक मोठा फटका आपल्याला पाहायला होतोय. दिल मांगे बोल रन मिळतील षटकार का मित्रांनो. अप्रतिम असा मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला. खणखणीत दणदणीत षटकार. प्रथमेश मात्र आपले खंदे नक्कीच खोलतोय. इथे मात्र षटकारांची आतिषबाजी करतोय. असेच षटकारांची आतिषबाजी घेतो सामना आपल्याकडे जिंकण्याचं नक्कीच काम करेल. हो मात्र कमबॅक करणं हे पंकजला नक्कीच माहिती आहे. काय मित्रांनो गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी व्हेरिएशन करण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. मी मगाशीच म्हटलं गेले की ज्याप्रमाणे सेनवानची आठवण नक्कीच करून दिली कारण की त्याची मात्र झोप उडवण्याचं काम नक्कीच मात्र इथे सचिन तेंडुलकरने केले होतं. मास्टर वाटो सचिन तेंडुलकर साहेब खरोखर क्रिकेट विश्वामधला देव समजणारा आणि मात्र इथे हार्दिक कडून मात्र चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होतोय आणि 1 धावे समाधान मारायला लागेल आणि मात्र फेकी मात्र चुकीच्या पद्धतीची 2 धावामध्ये त्याचं कन्वर्ट करतोय आणि 2 धावा मात्र आपल्या खात्यामध्ये जमा केल्या. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 25 धावसंख्या. आपण पाहतोय पंकज कशा प्रकारची गोलंदाजी करे. चांगल्या प्रकारची एक षटकार नक्कीच खेचला गेलाय परंतु याच दरम्यान मात्र प्रथमेश कशा प्रकारची गोलंदाजी करू शकतो. काय मित्रांनो फटका बॅटचा आणि मात्र चेंडूचा संपर्क अप्रतिम खणखणीत षटकार. डीजे पाहिलं जातं की अगदी एक साइडून खिंड लढवण्याचं काम नक्कीच करतोय तो मात्र विजय प्रथमेश. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय तो मात्र प्रथमेशच्या बॅट मधून. धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये ती मात्र 37 इन द बोर्ड. आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय प्रथमेशनी मात्र बॅक टू बॅक दुसरा षटकार घेतोय. 12 चेंडू मध्ये 58 धावांची आवश्यकता असताना मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय. इथे मात्र 2 खणखणीत नक्की षटकार घेतले गेलेत. इथे मात्र पाहिलं गेलं तर धावसंख्या पुन्हा बोर्डवर मात्र नक्कीच ऑन द बोर्ड आहे ती मात्र धावसंख्या आहे ती 37. इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी होत असताना मात्र मोठे मोठे फटके लगावले गेले. येणाऱ्या मात्र 6 चेंडू आणि 38 धावांचं समीकरण असणार आहे मित्रांनो. काहीतरी इथे वेगळं. इथे मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय तो मात्र नीरज भावकर मॅन फ्रॉम वेलचेज सामना करतोय. इथे मात्र चांगल्या प्रकारची फलंदाजीचा नमुना नक्कीच पेश केलाय तो मात्र प्रथमेश आणि प्रथमेश चांगल्या प्रकारची धावसंख्या उभारतोय. वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळत आहे. पाहिलं गेलं तर मोठे फटके लगावले गेले तो मात्र या प्रथमेशच्या बॅट मधून. आता मात्र गोलंदाजी मार्ककडे येतोय तो मात्र नीरज भावकर. आपण पाहतोय सर्व खेळाडू अगदी नवीन उभेरते खेळाडू 18-20 वर्षाच्या दरम्यान असलेले सर्व हे जागमाता वेटेज संघाचे खेळाडू. नीरज भावकर स्ट्राईक साठी येतो मग प्रणय तेलंगे. सामना जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 38 धावा. येणारे 6 चेंडू सांगून जातील मित्रांनो या मैदानामध्ये काय घडणार आहे आणि या 6 चेंडू मध्ये मॅच कोणत्या दिशेने वळणार आहे ते नक्कीच समजेल या 6 चेंडू मध्ये. चेंडू हवेमध्ये. हार्दिक आहे कोणतीही चूक होणार नाही मित्रांनो. ज्यावेळी हार्दिककडे चेंडू सोपवला जातो इथे मात्र विकेटचा पतंग. डीजे
चांगल्या प्रकारची गोलंदाजी होते इथे मात्र नक्कीच नमुना पेश करतोय नीरजनी मात्र पहिल्या चेंडूवर मात्र एक चांगला प्रकारचा हिरा टिपला तो मात्र प्रणय रूपी इथे मात्र स्ट्राईक साठी येतोय तो मात्र ओंकार बॅट वाटतात पुन्हा एकदा इथे मात्र पुन्हा तोच खेळाडू हेडलाय हो चुकीची इथे मात्र कॅच सोडलाय मित्रांनो इथे मात्र 6 धावाचा मोठा फटका डीजे पाहिलं गेलं तर मात्र पहिल्या चेंडूवर मात्र विकेट मिळत होता दुसऱ्या चेंडू देखील विकेट होता परंतु इथं मध्ये सुंदर पद्धतीचा चेंडू काहीसा खेळण्याचा इथे लॉंगाचा चेंडू ट्रॅव्हल झाला जोपर्यंत चेंडू हातामध्ये सापडेल तोपर्यंत एक धाव मात्र निश्चित आपल्या खात्यामध्ये जमा झाली आता भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पाहिले गेले ते एक चौफेर फटकेबाजी खेळण्यामध्ये हा ग्राउंड नव्हता परंतु तो बनवण्याचं काम प्रवीणजी जाडकर साहेब यांचे सहकारी यांच्या माध्यमातून या नवीन स्पर्धा आपण पाहतोय चांगल्या प्रकारचं ग्राउंड अवेलेबल करून दिलंय आणि खरोखर एक सुवर्ण संधी दिली मुरावाडी गावाला देखील आणि मात्र सर्व खेळाडूंना खेळण्याची सुवर्ण संधी सुंदर पद्धतीचा चेंडू अगदी लेगच्या दिशेने गळून पडलाय तिकडे मात्र हार्दिक आहे इथे मात्र आता मात्र औपचारिकता राहिलेली आहे त्याप्रमाणे गोलंदाजीला पाहिलं गेलं तर 6 चेंडूमध्ये 38 धावांचं समीकरण असताना मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच करतोय नीरज आणि इथे मात्र संघाला मात्र चांगल्या प्रकारचं योगदान दिलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून ओंकार बघी आपला जाता आता कशा प्रकारची फलंदाजी करू शकतो आणि मात्र येणारे काही चेंडू सांगतील सुंदर पद्धतीचा चेंडू इथे मात्र नीरज भाऊकाला नक्कीच माहिती आहे कशा प्रकारची गोलंदाजीला स्पेस आहे कशा प्रकारे हा ग्राउंड आहे ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की या पाहिले सकाळच्या सत्रामध्ये चेंडू अगदी या पिचवर पूर्णपणे टणक असतो अगदी पूर्णपणे नॉम असतो आणि त्यापर्यंत चेंडू हा अगदी हलवार पद्धतीचा येतो ज्यावेळी उन्हाचा तडाखा नक्की होतो त्यावेळी मात्र हा चेंडू पिच सॉफ्ट होतो आणि ज्याप्रमाणे गोलंदाजीला स्पेस येते अशा पद्धतीचा हा ग्राउंड या मैदानामध्ये पूर्णपणे ग्राउंडची ही रूपरेषा लोअरबोर्ड पद्धतीचा चेंडू काहीसा इथे पंचांना नक्कीच हात फायलावे लागलेत याच दरम्यान मात्र एक धावेची नक्की शिक्षा ठोठावली गेली आहे धावसंख्येत पुन्हा एकनी भर पडते धावसंख्या पुढे सरसावतीये धावसंख्या होतीये ती मात्र हो मात्र खरोखर मॅच मध्ये औपचारिकता म्हटलं गेलं तर ज्यावेळी 6 चेंडू 38 धावा असं समीकरण असताना मात्र संघ पूर्णपणे गारद झाला होता परंतु ज्याप्रमाणे पाहिलं गेलं की नीरजने देखील चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली या फेरीतील पुढचा सामना रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे तो मात्र हशिवरे वर्सेस